फ्री वेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण धुळे शहरातून आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय आनंद लोंढे सर यांनी धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ असलेल्या विनोद वाईन शॉप इथून पुतळा हटवा असं काही वक्तव्य केलं आणि त्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली। आज आंदोलनाचा मला वाटतं 5वा ते 6वा दिवस आहे, ते नेमकं ते सांगतीलच। तर नेमकं या आंदोलनाची पार्श्वभूमी सर्वप्रथम काय आहे हे आपण त्यांच्याकडून समजून घ्या। आज आपलं हे जे धरणे आंदोलन चाललेलं आहे, आमरण उपोषण चाललेलं आहे, या आमरण उपोषणाचा मूळ विषय नेमका काय आहे हा आपल्या प्रेक्षकांना प्रथम सांगा। धन्यवाद। आधी तर आपण सर्व प्रेक्षकांसमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा विषय आपल्या मार्फत पोहोचवला जात आहे, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। दुसरी महत्वाची गोष्ट, जो विषय आपण घेतलात की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धुळे जिल्ह्यातील जो धुळे शहरातली जो बस स्टँड जवळील जो पूर्णकृती पुतळा आहे, त्याच्या मागील बाजूस एक विनोद वाईन शॉप चालू आहे। ते जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि हे सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूला एखादं मद्य विक्रीचं दुकान असणं हे अत्यंत खेदजनक, संतापजनक आहे आंबेडकरी समाजासाठी आणि इतरांसाठी। हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे हा गेल्या कित्येक वर्षापासून आहे, पण त्याच्या बाजूला जे वाईन शॉप आपण म्हटलं ते 25 वर्षापासून आहे। यापूर्वी अशा आवाज कोणी उठवला होता का की ते दुकान इथे नको किंवा त्या संदर्भातला काही आवाज कोणी उठवला होता? नक्कीच नक्कीच, मी तेच सांगतोय आपल्याला की यापूर्वी जवळपास सगळ्याच आंबेडकरी पक्षातनं, त्याच्यानंतर जे आमदार असतील त्यावेळेचे त्यांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाबतीत वेळोवेळी आंदोलनं केली, वेळोवेळी निदर्शने केलेली आहेत, त्याच्यानंतर तक्रारीही केल्यात। 2011 मध्ये या संदर्भातला जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा एक छोटासा प्रश्न तयार होत होता, तर त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी याच्या बाबतीत काहीतरी सुनावणी वगैरे झाली होती असं आम्हाला लक्षात आहे आणि त्याच्यानंतर त्याला ते पुतळा तिथून 45 पुतळ्याच्या मागील बाजूस असलेलं विनोद वाईन शॉप हटवावं म्हणून 45 दिवसाची नोटीसही देण्यात आली होती। तर सदर जो काही मालक आहे तो अत्यंत श्रीमंत आणि धुळे जिल्ह्यातले सर्व दारूचे व्यवसाय निम्म्याहून अधिक त्याचे असल्या कारणाने, त्याचं वरील वजन चांगलं असल्या कारणाने त्यांनी तत्कालीन सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून तो जो आदेश होता त्यांनी राज्य उत्पादन शुल्काचे तत्कालीन जे आयुक्त होते महाराष्ट्राचे त्यांच्याकडून तो रद्द करून घेतला आणि पुन्हा त्याने चालू ठेवला। त्याच्यानंतर सुद्धा काही लोकांनी याच्या बाबतीत प्रयत्न केले, पण ते काही पुढे पाठपुरावा केला नाही। पण साधारणतः 3 महिन्यापासून आझाद समाज पार्टीच्या तर्फे याच्यावर सर्वप्रथम एक रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। त्याच्यानंतर त्यांना एक संधी देण्यात आली प्रशासनाला, जर एवढ्या दिवसात झालं नाही तर आम्ही एक भूमिका घेऊ आणि धुळे शहरामध्ये आम्ही आणि सोशल मीडियाच्या मार्फत 18 जानेवारी 2024 रोजी दुपारी आम्ही ते विनोद वाईन शॉप फोडू असा सक्त इशाराही प्रशासनाला दिला होता। त्या अनुषंगाने प्रशासनाने त्या दिवशी तिथं पोलीस बंदोबस्त देखील होता, पण आम्ही सर्व आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तसेच मोठ्या संख्येने भीम अनुयायी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर आम्ही त्या दिशेने गेलो आणि पोलिसांच्या समोर त्या वाईन शॉपचा बोर्ड देखील फोडलं। जर त्या दिवशी ते वाईन शॉप उघडं असतं तेही फोडलं असतं, कारण की एक उग्र भावना आहे की जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालाच अनधिकृत म्हणतो आणि कायदेशीर व्यवसायाला कायदेशीर म्हणतो करायचा, तीव्र भावना होती, म्हणून आमचा एक प्रतिसाद होता त्या पद्धतीने आणि तो आम्ही नोंदवला। त्या दिवशी आम्हा सगळ्यांना अटकही झाली, 5 जणांना, जवळपास 100हून अधिक तरुणांवर गुन्हाही दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या दिवशी उशिरा रात्री आम्हाला सोडण्यात आलो। पण या संदर्भात मला 2 प्रश्न विचारायचे आहेत, उपप्रश्न। एक तर म्हणजे ज्या उत्पादन शुल्काच्या आयुक्तांनी जो आदेश रद्द केला, म्हणजे 45 दिवसाची जी नोटीस होती आणि तो आदेश रद्द केला, त्या आदेश रद्द करताना त्यावर नेमकं काय कारण त्यांनी मेन्शन केलेलं आहे रद्द करताना?
ही एक बाब। आणि दुसरी, आता आंदोलन सुरू असताना हे विनोद वाईन शॉप आताही सुरू आहे की बंद आहे, नेमकी काय परिस्थिती आहे? 18 तारखेला ज्यावेळेस त्याचं विनोद वाईन दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो आपल्याला। 18 तारखेला त्याचं विनोद वाईन शॉप फोडल्यानंतर, फलक फोडल्यानंतर त्या दिवशी ते बंद होतं, पण त्याच्यानंतर ते चालू ठेवण्यात आलं प्रशासनाकडून की ज्या दिवशी त्याला आम्ही आदेश देऊ त्या दिवसापासून तो बंद ठेवेल। मग हाच एक राग सगळ्या आंबेडकरी समाजात आणि आमच्यातही आला आणि त्याच अनुषंगाने याची झाली। मग आता आपला जो प्रश्न आहे, प्रथम प्रश्न, तर त्याचं मी उत्तर द्यायच्या आधी एक गोष्ट सांगतो की तो त्याच्याशी संलग्न असल्या कारणाने, तर 23 तारखेला कलेक्टर धुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दालनामध्ये या संदर्भातली सुनावणी ठेवण्यात आली आणि जो विनोद वाईन शॉपचा जे काही परवानाधारक आहेत त्यांनाही बोलवण्यात आलं। तर त्यांनी त्यावेळेस त्यांच्या वकिलांसोबत ते उपस्थित राहिले त्या ठिकाणी आणि आपणही त्या ठिकाणी उपस्थिती द्यावी म्हणून तसं सांगितलं होतं, त्यांनी आपल्यालाही बोलवण्यात आलं। तर त्यावेळेस त्या ठिकाणी उल्लेख झाला की 2011-12ला ज्यावेळेस याला स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले होते, तर ते आदेश रद्द का करण्यात आले, तर त्यांच्या वकिलांनी त्यांना उत्तर दिलं की आमचं सगळं काही ओके होतं, सगळं काही कायदेशीर होतं, म्हणून आम्हाला संबंधित आयुक्तांनी, तत्कालीन आयुक्तांनी ते आदेश रद्द केले। पण त्याच्यात निदर्शनास कलेक्टरांना आम्ही असं आणून दिलं आणि त्यांच्याही वाचनामध्ये अभ्यासपूर्ण त्यांनी ते उल्लेख केला की तेव्हाची जी काही ऑर्डर होती त्यांचं रद्द करण्याची, तर सदर वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश हे मुळात जिल्हाधिकारी यांनी द्यायला हवेत, पण तेव्हा ते जिल्हाधिकारीनं न देता तत्कालीन जे काही राज्य उत्पादन शुल्काचे धुळे जिल्ह्याचे अधीक्षक होते त्यांच्या मार्फत देण्यात आले होते आणि ते आदेश तत्सम अधिकाऱ्याने दिले नाही म्हणून रद्द करण्यात आले। आणि त्याच्या खाली 2 ओळी होत्या की पुढील जी काही कार्यवाही करायची असेल या संदर्भात भविष्यात उद्भवली वगैरे, तर त्याच्यावर मेरिटवर निर्णय घ्यावा म्हणून। आणि त्याच अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी याच्यावर मेरिटवर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। पण 26 तारखेला आम्ही 2 दिवस थांबलो, 3 दिवस थांबलो। 26 तारखेला आम्ही जे काही पालकमंत्री यांना झेंडावंदन करू देणार नाही म्हणून आम्ही त्या संदर्भातला आम्ही त्यांना निर्देश दिले होते, त्याच्या आधी तुम्ही आम्हाला निर्णय द्यावा म्हणून आदेश द्यावा। पण 26 तारखेला पहाटे 4 वाजेलाच आम्हाला घरून उचलण्यात आलं आणि धुळ्यापासून जवळच असलेलं शिरपूर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। त्या ठिकाणी ठेवत असताना तेथील जे काही निरीक्षक होते, पोलीस निरीक्षक आगरकर यांनी एकदम जातीयवादी भूमिका घेतली आणि आंदोलकांना 151 मध्ये त्यांनी फक्त बसून ठेवायला पाहिजे होतं, पण कुठलंही त्यांना माहिती होतं की सदर आंदोलक हे बौद्ध समाजातील आहे, कारण की आम्हाला जिल्ह्यामध्ये ओळख असल्या कारणाने कुठल्या समाजाचं हे त्यांना लागलीच कळलं असेल, तर त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला तुरुंगात डांबून ठेवलं, म्हणजे एक जातीवादी द्वेषातनं त्यांनी केलं। तर आम्ही त्यांचाही निषेध केला आणि कलेक्टर साहेबांना आम्ही मग पत्र दिलं एक की साहेब असं आमच्या सोबत घडलेलं आहे आणि आम्ही वारंवार सांगतोय की तो आदेश आम्हाला त्वरित द्यावा, कारण की आंबेडकरी समाजाला ते वारंवार ते दुकान उघडं दिसत आहे, उद्या उठून अजून काही अनुचित प्रकार घडायला नको, भावना तीव्र व्हायला नको, तर आपण आदेश घ्यावा। याच्यावर कलेक्टरांनी कुठलीही भूमिका घेतली नाही म्हणून 1 फेब्रुवारी 2024 पासून आम्ही 7 लोक, मी, माझे जिल्हाध्यक्ष, त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत। कुठलंही अन्न न घेता आम्ही फक्त पाण्यावर 6 दिवसापासून आहोत। कोणी अधिकारी तुमच्यापर्यंत येऊन भेटले का? म्हणजे प्रशासनाने नेमकी काय भूमिका घेतली, काही मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे? या संदर्भातले प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्काचे 2 निरीक्षकांना आमच्याकडे पाठवलं होतं। साधारणतः शुक्रवारची गोष्ट, म्हणजे 2 तारखेच्या 5 वाजेची गोष्ट आहे। त्यांना पाठवलं आणि धुळे जिल्ह्याचा जो काही चार्ज आहे राज्य उत्पादन शुल्काचा, तर नवीन अधीक्षक मॅडम आलेल्या आहेत या ठिकाणी, तर त्यांनी दूरध्वनीवर माझ्यावरून संपर्क साधला की कलेक्टर साहेबांनी तुम्हाला उपोषण स्थगित करायला लावलंय, आम्ही 10 दिवसातच आपल्याला आदेश देऊ असं सांगितलंय। पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलं मान्य आहे आम्हाला की आम्ही उपोषण मागे घेऊ नक्कीच, पण तुम्ही जर लेखी देत असाल तरच आम्ही आदेश मागे घेऊ शकतो, अन्यथा आमचं आंदोलन आमरण उपोषणाचं हे सुरूच राहील। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही आपल्याला कळवतो, पण आज 6वा दिवस आहे, तोही जवळपास आता 2:30 वाजले गेलेले आहे, अद्याप पावेचं कोणी आलेलं नाही। 7 जणांपैकी प्रत्येकाचं वजन हे 6-7 किलोने कमी झालेलं आहे आणि धुळे जिल्ह्यातील
सर्व आंबेडकरी समाज, इतर पक्ष, इतर संघटना, आमदार असतील, सगळे या ठिकाणी येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत. ज्येष्ठ असतील, श्रेष्ठ असतील. तुम्ही जर याच्या दिवसभराचे आमचे फेसबुकचे वगैरे पाहिले तर सगळे आम्ही फोटोसही टाकलेले की पहिलं हे आंदोलन आहे की त्याला सर्व समाजातनं एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे, तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. याच भूमीवर काल धुळे जिल्ह्यातील सर्व तरुणांनी, आंबेडकरी समाजाच्या तरुणांनी एकत्र येऊन 9 ठिकाणी ठिय्या आंदोलन केले होते, तीव्र ठिय्या आंदोलन केले होते. प्रशासनाने त्याचीही अद्याप काही दखल घेतलेली नाहीये. मुळात शैक्षणिक, विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणारे, विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे सर्व तरुणांनी मिळून हा रास्ता रोको केला होता. आम्ही सुद्धा त्या रास्ता रोकोला, कारण की आमच्या सपोर्टमध्ये हा रास्ता रोको करण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागील वाईन शॉप हटवा म्हणून ही आंदोलन केलं गेलं होतं. म्हणून आम्हीही या ठिकाणी जेवढेही समाज बांधव मला भेटायला आले होते त्यांच्या सकट आम्ही जाऊन कमलाबाई हायस्कूल आहे त्याच्या चौकामध्ये ही आंदोलन केलं होतं. आज सर्व वर्तमान पेपरांमध्ये ठळक बातम्या याच्या आलेल्या आहेत. तरीही अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा राज्य उत्पादन शुल्कांनी याबाबत कुठलाही भूमिका घेतलेली आम्हाला दिसत नाहीये. कुठलाही त्यांचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला नाही. आता हे जे आंदोलन चाललेलं आहे म्हणजे याची पार्श्वभूमी गेल्या काही महिन्यापासून सातत्यानं सुरू होती, परंतु हे आंदोलन होऊ नये आणि याच्यात तोडगा निघावा यासाठी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने देखील काही प्रयत्न, कलेक्टर किंवा महसूल विभाग जेव्हा करत नाही तेव्हा पोलीस प्रशासनाने देखील काही प्रयत्न या संदर्भात केले होते, काही मध्यस्थी. नक्कीच याच्यात आदरणीय जे आपले पोलीस अधीक्षक आहेत धुळे जिल्ह्याचे, तर त्यांनी या बाबतीत नक्कीच चांगली भूमिका घेतली. माझं त्यांच्याशी वारंवार बोलणं झालं, त्यांनी मला व्हॉट्सअपही केला. त्यांनी सांगितलंय की मी या बाबतीत 3 पत्र आतापर्यंत आदरणीय कलेक्टर साहेबांना पाठवून दिलेले आहेत की कायदा सुव्यवस्थेचा नेहमी प्रश्न तयार होतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागील हे विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे म्हणून 3 पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आधीच दिलेले आहेत. कालही ठिय्या आंदोलनाच्या नंतर त्यांचे जे काही सहकारी आहेत आणि धुळे शहराचे पोलीस निरीक्षक आहेत तेही येऊन गेले. त्यांनी तेच उत्तर दिलं की आम्हा सगळ्यांना वाटते की हे त्वरित स्थलांतरित व्हावं. मग आम्ही त्यांना तेच म्हणतोय की सगळ्यांच्या जर या भावना असतील तेथून विनोद वाईन शॉप तेथील स्थलांतरित व्हावं, तर का म्हणून विनोद वाईन शॉप तेथून स्थलांतरित होत नाही, का म्हणून जिल्हाधिकारी साहेब अजून आदेश देत नाहीत, हाच एक प्रश्नचिन्ह आमच्या समोरही उभा राहिलेला आहे. हे जे आंदोलन आहे म्हणजे आता आमरण उपोषण चाललेलं आहे आणि प्रशासन कानाडोळा करत आहे. अशा वेळी म्हणजे आंदोलकांना समजवण्यासाठी प्रशासन गांभीर्याने पुढे येत असताना अशा वेळी या आंदोलनाची पुढची भूमिका नेमकी काय असेल? 6वा दिवस आहे. आमच्यातल्या काही बांधवांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा ताप प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर काहींना शुगर लोचा त्रास आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यांनाच, कारण की जरी आम्ही 7 दिवसापूर्वी चांगल्या परिस्थितीत होतो, आज सगळ्यांची परिस्थिती एकदम खालावलेली आहे. बोलायलाही त्रास होतोय, बसायलाही त्रास होतोय आणि वारंवार आम्ही प्रशासनाला विविध आपल्या समाज बांधवांच्या मार्फत, विविध माध्यमांच्या माध्यमातून हेच सांगायचा प्रयत्न करतोय. आणि जर ही भूमिका त्यांनी घेतली नाही तर आम्ही उद्या 7 तारखेला माता रमाई यांची जयंती आहे. या रमाई जयंतीच्या वेळी आम्ही 7 दिवस उपाशी आहोत. उपोषण आमचं सुरू आहे. 7 तारखेला माता रमाईंना अभिवादन करून कलेक्टर ऑफिसच्या बाहेर 7 खाटा घेऊन त्यांच्याजवळ जाऊन बसणार आहोत आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आम्ही सांगणार आहोत एक तर विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्याचा किंवा बंद करण्याचा आदेश देण्यात यावा, अन्यथा आम्हाला मृत्यू दाखले देण्यात यावे अशी आमची भूमिका राहणार आहे. अतिशय कठोर म्हणजे आंदोलन आपण पुढे नेत आहेत आणि महाराष्ट्रासाठी देखील ही एक म्हणजे देशासाठी देखील एक आदर्श बाब आहे की ज्या महापुरुषांच्या प्रतिमा ज्या सार्वजनिक स्थळी असतात त्या ठिकाणी अशा प्रकारच्या म्हणजे समाज मान्यता नसलेल्या व्यवसायांना त्या ठिकाणी मान्यता देऊ नये यासाठी तुम्ही जो लढा दिला, जे उपोषण आता सुरू ठेवलेलं आहे, यासाठी त्यात मला 2 शब्द बोलावशी इच्छा वाटते त्या दुकानासंदर्भात. की या दुकानाचा एक इतिहास आहे की ते ज्या पद्धतीने स्थलांतरित करण्यात आलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे स्थलांतरित करण्यात आलं होतं. मूळ मालिक हे आधीचे वेगळेच होते.
आणि त्याच्यानंतर गलानी यांनी ते विकत घेतलं होतं. विकत घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे ते विकत घेतलेलं आहे. शासनाला आम्ही सांगितलंय की यांनी रस्ता रुंदीकरणामध्ये यांचं जे दुकान सुटलं होतं आणि त्यांनी जे आता मुळात जिथं दुकान चालू आहे म्हणजे ते आधी पुतळ्याजवळच होतं, तिथूनच म्हणजे 20 ते 50 फूट अंतरावर मागे पुढे होऊन जे अतिक्रमण मध्ये नसले त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि ते करत असताना 13 लाखाचा शासन 5 पट त्यांनी भरणं महसूल होता जवळपास, तर ते न भरता 10 रुपयात त्यांचं स्थलांतरित झालेलं आहे. कारण त्याचं 1973 नंतर विनोद वाईन शॉप देणं बंद आहे गव्हर्नमेंटचं. त्याच्या मागे त्यांचे निर्देश दिले होते की जर कुठलंही अतिक्रमणमध्ये दुकान सुटत असेल तर त्याला मोबदला मिळायला नको. तर तरीही सरकारने कुठल्या अनुषंगाने 13 लाखाच्या बदले त्याला 10 रुपयात त्याचं काम करून दिलं. त्याच्यानंतर मद्य विक्रीच्या बाबतीतले जे काही शासन निर्णय आहेत त्याचं कशा पद्धतीने हा व्यक्ती मोडतोड करून प्रशासनाच्या डोळ्यात झुकतो, तो कशा पद्धतीने महसूल बुडवतो, कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला याने अनधिकृत म्हटलं, कशा पद्धतीने याने विविध शासन निर्णयांना पायमल्ली केलेली आहे. असे विविध याच्यावर आम्ही 7 ते 8 पानी निवेदन आम्ही दिलं होतं. याच्यावर का अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करू नये, याने जो आमच्यावर गुन्हा दाखल केला होता, आमच्यावर दमदाटी केली जाते, बॅनर लावून फोडण्याची धमकी दिली जाते, ते आंदोलकांवरचे गुन्हे दाखल झालेले मागे घेण्यात यावे. अशा विविध 6 ते 7 मुद्द्यांवर आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलं होतं आणि ते पूर्णतः अभ्यासपूर्ण होतं. कारण की आतापर्यंत जेही निवेदन विविध पक्षांच्या संघटनांच्या मार्फत दिले गेले होते ते चांगलेच होते, पण ते 1.5 ते 2 पानांच्या वर नव्हते. पहिल्यांदा निवेदन हे 1973 पासून ते आजपर्यंतचे पुरावे घेऊन आम्ही ते बनवलं होतं, जवळपास 8-9 पानांचं, आणि अजूनही त्याच्यावर दखल घेतली जात नाही. आणि या आंदोलनाचं महाराष्ट्रभर वणवा पेटल्यानंतर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, आपल्या सगळ्यांच्या मार्फत पोहोचल्यानंतर बऱ्याच तरुणांनी नाशिकहून, मनमाडहून आणि अन्य जिल्ह्यांमधून फोन केला की त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत. त्याच्या मागेही अशाच पद्धतीने वाईन शॉप सुरू आहेत, बार सुरू आहेत विविध महापुरुषांच्या मागे. तर तुम्हीही आम्हाला सहकार्य करावे, आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली. आणि याच्या पुढे आझाद समाज पार्टीच्या मार्फत आमची ही कठोर भूमिका राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाही तर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या महापुरुषांच्या मागच्या बाजूला, पुढच्या बाजूला, आजूबाजूला जिथे जिथे बिअर बार किंवा दारूचे दुकानं असतील तर ते आमच्या मार्फत प्रशासनाला तीव्र निवेदन देऊन फोडण्यात येतील. आणि आम्ही हीच भूमिका आमची राहील. आणि तुम्ही आमचा आवाज महाराष्ट्रभर जे जे लोक हे बघतायत पूर्ण भारतात किंवा भारताबाहेर त्यांच्यापर्यंत पोहोचवला म्हणून आपल्या त्रिवे प्रिंट मीडियाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण सर्वच युवकांनी हा लढा जो प्राणपणाने लढवला आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि महाराष्ट्र आणि देशभरातून निश्चितपणे आपल्याला पाठिंबा मिळत राहील आणि या प्रश्नावर एक मार्ग निघेल अशी अपेक्षा. वेळ दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय धन्यवाद.